12वे खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचले, धन्यवाद. आणि पंचांना देखील विनंती असेल 4 षटकाचा सामना, 4 षटके तुम्हाला वेळेत इथं संपवायची, याची मात्र दखल नक्कीच क्षेत्ररक्षणाला द्यायची, गोलंदाजांना द्यायची. नक्की स्पीडअप करायचं मित्रांनो. बरेचसे सामने अद्याप आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. 3 षटके तुम्हाला 15 मिनिटांमध्ये संपवावे लागतील. जर अतिरिक्त वेळ घेतला तर तुम्हाला 30 सर्कलमध्ये एक खेळाडू तुम्हाला तैनात करावा लागेल, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. हरिग्राम विपक्ष धुंद्रे या दरम्यान आपण ही लढत पाहतो. जबरदस्त मॅच आणि चांगली रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहत आहोत मित्रांनो आदिवासी चषक तालुका पनवेल मालडुंगे 2024 हे दमदार आयोजन, शानदार पर्व त्रिवेणी संगम यांच्या माध्यमातून करतो. ही स्पर्धा खतर आजमताना आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त नियोजन आणि दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आणि एक वेळा इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली. ते समालोचनाचा विचार केला तर योगेशजी वाघ एक चांगलं समालोचन, तसेच आकाशजी शेलके मॅट्रॉन चिंचवडी यांच्या माध्यमातून देखील एक सुमधुर आवाज, मखमली आवाज, मराठीचा सुंदर गोडवा त्याच्या माध्यमातून खरं कालच्या आजच्या दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळाला. तसेच मी लवेश दिघे मोरबे तुमचं मनाच्या अंतःकरणापासून सर्व सीमारेषा बाहेर बसलेल्या सर्व तमाम प्रेक्षकांचे, तसेच एक वेळा इव्हेंटच्या लाईव्ह माध्यमातून घर बसल्या थेट प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचे, तसेच या स्पर्धेमध्ये अतिथी मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मॅचला सुरुवात 4 षटकाचा सामना धुंद्रे विपक्ष बागेश्वर हरिग्राम या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा मित्रांनो. 4 षटकाचा सामना, बरेचसे सामने अद्याप बॅलन्स. पंचांना देखील विनंती असेल थोडासा स्पीडअप करावा लागेल. व्यक्ती पहिलं सांघिक कोटेजल पहिलं षटक घेऊन प्रसाद पाटील आलाय बा पिवंत षटक हाताळताना. धुंद्रे संघाचा विचार केला तर किशोर आणि कुणाल ही सलामीची जोडी ही ओपनिंग पेर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट, राईट टाइम आपण पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, पहिला चेंडू, मोठा फटका लागला बॅटची कडा, शॉट थर्ड मॅनला नक्कीच खेळाडू तिथे तैनात पाहायला मिळतोय. नक्कीच इथे डॉट चेंडू तुम्ही सांगता मोठा फटका खरं तर लगवायचा होता, ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा आपल्याला पाहायला मिळते आणि डॉट चेंडू जे सांगता. प्रसाद पाटीलचं कौतुक करावं, पहिला चेंडू थोडासा पुढे टाकला होता, पुढील चेंडू कशा प्रकारे हातवेल हे देखील पाहणं गरजेचं. राष्ट्रमोदून केली इथे पहा, मोठा फटका लगवायचा होता, कव्हरच्या दिशेने हलक्या त्याने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळालं. धाव संख्येचा श्री गणेशा धुंद्रे संघाचा आपण पाहतो कुणालच्या बॅट मधून ही धाव निघाली. अकाउंट ओपन केले जाते टीम धुंद्रे संघाचं. धाव संख्या बिनगडी बाद 1 या आकड्यावर. मोठा फटका लगवत होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खरं तर फटका चांगला सजवला होता, क्षेत्ररक्षण मी म्हणेल खरं तर दमदार राहिलं आणि 1 धाव मिळते या चेंडूवरती. पुन्हा फलंदाज नौका खेळाडू तैनात किशोर मैदानाच्या आतमध्ये, किशोर सिनारे बायकर मॅन आपण इथे बघतो. मोठा फटका लागवत होता, बॅटची कोणताही संपर्क इथे जाणवला नाही चेंडू आणि बॅट मध्ये, त्यामुळे इथं चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. किशोर सिनारेला इथं मात्र चेंडू चकवून जातोय, डॉट चेंडू जिथून सांगता आणि इथे धाव फलकावर धावा आपण पाहतो. धाव फलक स्थिर बिनगडी बाद 1 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी प्रसाद पाटील याची आपण पाहतो. दमदार गोलंदाजी करत असताना मागील चेंडूवर 1 धाव आणि या चेंडूवरती डॉट. इथे मोठा फटका लगवला जाईल, ऑफ साइडला चेंडू, ब्लॅक स्क्रीन डोक्यावरून. इट्स अ ह्यूज हिट, शानदार दमदार षटकार. It's powerful hitting, powerful shot. जसा रडार मध्ये चेंडू आला फेकून दिला सर्व बॅक स्क्रीनच्या. स्ट्रेट ड्राइव्ह ऑन द राईज ऑन द मार्क, चेंडू सीमा पार, षटकार. 6 धावाने किशोर सिंह आपला अकाउंट ओपन करत असताना धाव संख्या 7. इथे अतिरिक्त उसळी, चेंडू पीच झाल्यानंतर पण त्याचा इशारा अतिरिक्त उसळी आणि त्यामुळे चेंडू इथे वाईट चेंडू घोषित केला जातोय. अव्वंतर धाव संख्या आणि धाव संख्या 8 या आकड्यावर आपण पाहतो. मागील चेंडूचा विचार केला, थोडासा चेंडू खरं तर प्रसाद पाटील पुढे टाकला होता, परंतु किशोर सिनारेने त्याचा पूर्णपणे फायदा उचलला. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. इथे मोठा फटका लागला, टॉप पेच लागले, शॉट फाईन लेगला तैनात खेळाडू आणि पहिल्या विकेटचं पतन. बडी मछली जाल में फसी, किशोर सिनारे बॅक टू द पवेलियन.
फाईल पाटीलचं सॉंग आपण इथं ऐकलात. पहिल्या विकेटचं इथं पतन किशोर शिनारे बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच चांगला पागील चेंडूवर फटकार आपल्याला पाहायला मिळाला षटकारा करता. त्यानंतर गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. प्रसाद पाटील नक्कीच चांगली गोलंदाजी केली. फाईन लेग रिझनल शॉट फाईन लेग मध्ये चांगला झेल टिपला गेला आणि पहिल्या विकेटचं पतन. नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इनॅक्ट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावर येणारा खेळाडू विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये. राईट टाइमवरती विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे देखील ऑफ स्टिकला बराचसा सोडून चाललाय चेंडू. पंचांचा इशारा येतो. इट्स अ वाईट कॉल आणि दिशेने मारा करण्याचा प्रयत्न प्रसाद पाटीलचा आपण पाहतो. धाव फलकावर धावा. एक धाब्याने धाव फलक पुढे जाईल. धाव संख्या 9 आकड्यावर 1 गडी बाद. सुरुवात अशी दमदार राहिली होती मी म्हणेल करता दुंदरे संघ. त्यानंतर कमबॅक करून दिलाय प्रसाद पाटीलने. सुरेख गोलंदाजी चांगली लेन इथं आपल्याला पाहायला मिळते. विघ्नेश फलंदाजी मार्कवर झाले. इथे पहा मोठा फटका. सुरेख झेल. वॉट अ कॅच. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं फॅब डुप्लेसीने जो झेल घेतला होता मिचेल स्टॅन्डरचा त्याच प्रकारे इथे झेल घेतला जातोय. 2रा विकेटचं पतन. 1 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागले. टीम दुंदरे संघ 2 गडी बाद 9 आकड्यावर. एक पर इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय पहा लाईव्ह स्क्रीनवर जसा फॅब डुप्लेसीने कॅच घेतला होता ना मिचेल स्टॅन्डरचा आकाश त्याचप्रमाणे कॅच घेतलाय. वॉट कॅच. जबरदस्त कॅच. शानदार कॅच मी म्हणेल. क्षेत्रक्षेत्राचं नाव आम्हाला कळेल. अप्रतिम. रोहितच्या माध्यमातून ही झेल टिपण्यात आली पहा. दमदार कॅच आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच 1 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा. टीम धुंदरे संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना धाव फलकावर धावा लागल्या. 2 गडी बाद 9 आकड्यावर. वरती पहिला सांघिक कोट्यातील 2रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सज्ज असताना टीम हरिग्राम संघाकडून भोईर आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. व्यक्ती पहिलं सांघिक कोट्यातील 2रं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट नक्कीच गमावले दुंदरे संघाने. इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल कुणाल आणि नितीन याला. कारण की पहिलं षटक म्हणजे 3 षटक 18 चेंडू अद्याप शिल्लक. 18 चेंडू मध्ये चांगली धाव संख्या करावी लागेल टीम दुंदरे संघाला. डायक्रामध्ये विकेट. इथे देखील मोठा फटका लगवायचा होता पण तो पंचांचा इशारा येतो. पिचिंग इन लाईन इम्पॅक्ट लाईन. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि चेंडू मात्र सरळ सेफ हँड्स करत रक्षकाच्या हातामध्ये विसवला. डॉट चेंडूची सांगता चांगली गोलंदाजी अनुभवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2रं षटक प्रगती पथावर असताना कुणाल फलंदाजी मार्कवर. इथे गेले फुलरनेचा चेंडू होता. मिड ऑफला खेळाडू तैनात. चांगली फेकी परंतु इथे नक्कीच स्टिकला चेंडू लागला असता तर क्लोज कॉल आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु इथे या चेंडूवर मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. धाव फलक पुढे. धाव फलक 2 गडी बाद 10 आकड्यावर. चला पुढील होणारी लढत आपण पाहतोय. गावदेवी पेठ विपक्ष खांदा या 2 दरम्यान खरं तर ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना विनंती असेल. गावदेवी पेठ विपक्ष खांदा विनंती असेल तुम्हाला की यावं आपण अतिथी मंचावर नाणेफेकी कॉल साठी. पहिला पुकार असेल. इथे हा मोठा फटका लगवायचा होता. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू जाईल. गणपाऊस अडवणूक केली जाईल का परंतु चेंडू मस्तक पेट असतात. चेंडू सीमा पार. दॅट्स 4 रन. आपण पाहतो आदरणीय राम साहेबांना विनंती असेल तुम्ही आपण आला आता तर राम नाईक साहेबांना विनंती असेल यावं आपण अतिथी मंचावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. कॅप्टन खांदा यावं आपण अतिथी मंचावर. आपलं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. आदिवासी चषक 2024 मध्ये दमदार तुमचं स्वागत असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार भोईर.
इथे मोठा फटका लागला चेंडू पीच झाल्यानंतर आकाश पहा चेंडू थोडासा खोलवर राहिला मागील चेंडूचा विचार केला चेंडू पीच झाल्यानंतर थोडासा अतिरिक्त उसळी घेतला होता आणि त्या चेंडूवर फाईन लेग रिझन मध्ये खरं तर नितीनच्या बॅटमॅनला पण चौकार पाहिला इथे पहा थोडीशी खेळपट्टी बदलताना आपल्याला पाहायला मिळते या चेंडूवर चेंडू पीच झाल्यानंतर चेंडू थोडासा खोलवर आणि बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क नाहीये त्यामुळे डॉट चेंडू गोलंदाज अनुभवी पुन्हा एकदा तयार ओव्हर विकेट इथे मोठा फटका लगावला जाईल का स्ट्रेट ड्राइव्ह ऑन द मार्क चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क मिलेगा हा षटकार क्वालिटी तो फटका आपल्याला पाहायला मिळाला नितीनच्या बॅट मधून खरं तर दमदार हिट आपल्याला पाहायला मिळतोय जसं थोडस पुढे चेंडू भेटतोय ना तसं मोठे प्रहार करण्यामध्ये यश प्राप्त होतोय ते नितीनला गोलंदाज अनुभवी पुन्हा एकदा तयार आपण पाहतो इथे ओव्हर चेंडू होता त्यावर देखील प्रहार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत झेलची नामी संधी आणि विकेटचं पतन तिसरा दे धक्का टीम दुंदर संघाला नितीन बॅक टू द डगआउट थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर चांगलं सुमधुर गीत आपल्याला खरं तर ऐकायला मिळालं डीजे दुबन यांच्या माध्यमातून दमदार गीत डीजे मास्टरचं खरं तर कौतुक करावं लागलं प्रेक्षकांचं खरं तर मन तल्लीन करण्याचं काम खरं तर आकाश डीजे मास्टर करत असतात आणि सीमारेषा आतमध्ये सर्व खेळाडूचे खरं तर मन मोहित करण्याचं काम डीजे मास्टर करत होता इथे पहा मोठा पटका चेंडू जाईल सरळ डीप स्क्वेअर रिजन मध्ये दॅट्स अ ह्यूज षटकार इलाका किस क्या हो धमक करणं हम भी जानते हैं कुणालच्या बॅट मध्ये आपण दमदार षटकार पाहिला त्यानंतर इथं मिड विकेट रिझर्व मध्ये मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळतोय एक धावेचा प्रयत्न आणि एक धाव देखील पूर्ण केली जाईल धाव फलक पुढे जाईल तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धाव फलकावर धावा 3 गडी बाद तास गमावल्यानंतर टीम दुंदर संघ जाऊन पोहोचलाय 27 आकडेवर सुरुवात अतिशय खळतर राहिली परंतु आता मात्र मिड मध्ये तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल दुंदर संघाला इथे गेल मोठा फटका लागवायचा होता पण त्याचा इशारा लेग स्टिकला खरं तर चेंडू मिस करून जाईल आणि त्यामुळे पंच मात्र दंडित करतात गोलंदाजाला सोपान मात्रेला आणि त्यामुळे एक्स्ट्रा धाव मिळेल धाव संख्या 28 आकड्यावर 3 गडी बाद तिसरा षटक प्रगती पाहतो मैदानाच्या आतमध्ये अका शांत पद्धतीचा क्रिकेट शांत खेळ खरं तर आपण दोन्ही संघावर आपण पाहतो दुंदरे आणि वागीश्वर हरिग्राम दमदारा खरं तर सुरुवात राहिली इथे मोठा फटका लागवत होता चेंडूने बॅट मध्ये पुन्हा संपर्क नाहीये चेंडू वॉप स्ट्रिकला मिस करून चेंडू सरळ यशी रक्षकाच्या हातामध्ये लगातार दुसरा चेंडू दिशेन मारा अव्वंतर धाव फलक पुढे 29 फॉर 3 लॉस टीम दुंदरे तिसरं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज पुन्हा एकदा सोपन मात्र तयार कमबॅक करावं लागेल कारण की सोपन मात्रचा विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू आता 9 धावा खर्च केल्यात त्यामुळे चांगली गोलंदाजी करावी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न सेट ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात फेकी तितकंच दर्जेदार इथं पाहायला मिळाली त्यामुळे इथं या चेंडूवर मिळेल फक्त आणि फक्त 1 रन धावसंख्या 30 आकडेवर सोपान मात्रे 3 चेंडू आतापर्यंत हाताळले 10 धावा खर्च केलेत कुणाल आणि सार्थक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दुंदरे संघासाठी चांगली फलंदाजी करत असताना मोठे फटके लगावे लागतील
येईल का मोठा फटका इथे देखील ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न मिड विकेटला देखील खेळाडू तैनात एकेरीत वेळी धावेने धावफलक पुढे जाते बा धावफलकावर धावा 31 धावा 3 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना धुंद्रे चला विनंती असेल पुढील होणारी लढत खांदा विपक्ष खांदा कॉलनीचा कर्णधार खेळतोय तर खांदा संघाचा खरंतर इथं कर्णधार इथं उपस्थित झालाय त्यानंतर पेट संघाला विनंती असेल याबा आपण अतिथी मंचावर लगेचच टॉस केला जाईल याच्याकडे लक्ष सुद्धा पंचाचा इशारा लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मिळली जाईल तिसरा षटक प्रगती पथावर असताना धाव फलकावर धावा आपण पाहतो 32 फॉर 3 लॉस टीम धुंद्रे चला याबा आपण खांदा विपक्ष पेट दोन्ही संघांनी या टॉस केला जाईल दोन्ही संघ नायक इथे उपलब्ध आहेत इथे गेले मोठा फटका लगवायचा होता बा आणि पंचांचा इशारा येतो इट इज अ विकेट आणि चौथ्या विकेटचं पतन धुंद्रे संघाला कुणालच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद आणि आपण आता इथे पाहू शकतो विकेट्स पडत चालल्यात लवेश आणि त्या कठीण प्रसंगामध्ये सार्थक पाटील फक्त याच्यावरती आता इथून जबाबदारी असणार आहे शेवटचा एक षटक आहे हरिग्राम सारख्या बलाढ्य संघासोबत खेळतायत आणि तिथे धावा बनवेल का सार्थक पाटील हाही प्रश्न असणार आहे सार्थक पाटील म्हटलं तर मग ऋतिक फोटोग्राफी या खरं तर वाहिनीवरती कार्यरत असणारा ऋतिक पाटील याचा बंधू आहे आणि या वाहिनीबद्दल सांगायचं झालं तर सध्याच्या घडीला फोटो सेशन मध्ये इवन सगळ्या गोष्टीमध्ये ती देखील तितकीच पसंतीच्या झोत येतात इवन मॅरेजल शो असतील फंक्शन्स असतील तुमचे वाढदिवस समारंभ असतील तर तुम्ही ऋतिक फोटोग्राफी यांना डीएम करू शकता आणि तिथे आता डीएम करायला सुरुवात केलेली आहे सार्थक पाटीलनं हा षटकार मारून त्यानं नक्कीच आपला आगाज केलाय पारीचा यस देखना फटका चमकदार रुबाबदार शानदार षटकार आपल्याला इथं पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर सार्थक पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा दमदार हिट धाव फलकावर धावा लागले तर म्हणजे 4 गडी बाद 38 टॉस गमावल्यानंतर टीम धुंद्रे संघ आपण पाहतोय महेश गोलंदाजी मार्कवर सुरुवात अतिशय चांगली राहिले फलंदाज आपण पाहतो टीम धुंद्रे संघाकडून सार्थक पाटील इथे पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा होता आणि चेंडू आणि बॅट मध्ये पुन्हा एकदा पहा कोणताही संपर्क नाहीये डॉट चेंडू सांगता इथे एक कॅश प्राइज आलेला आहे आणि ते कॅश प्राइज आहे डीजे मास्टर साठी तो सलमान खानचे गाणे वाजवतो त्यासाठी हरिग्राम गावातील एक प्रसिद्ध 1 लाख बेबी अर्थातच सचुभाई म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय यस क्या बात है सुरेख फटका लगवण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर मारण्याचा प्रयत्न मिड ऑफचा खेळाडू तैनात झेल चिना मिसंदे विकेटचा पतन 5वा धक्का टीम धुंद्रे संघाला सार्थक पाटील बॅक टू द गाव नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येण्यात क्रमांक 7व्या क्रमांकावर येणारा खेळाडू प्रतीक सिनारे मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावर धावा टॉस गमावल्यानंतर टीम धुंद्रे संघ 38 आकड्यावर खरं तर 9च्या सरासरीने आतापर्यंत धावा काढण्यामध्ये यश प्राप्त झाले तर टीम मध्ये धुंद्रे संघाला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो सुरेख गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 चेंडू हाताळले चांगली लाईन 6 धावा खर्च करत 1 विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये पुढचा गोलंदाज तयार रामदेव विकेट गोलंदाज तयार आपण पाहतो इथे मोठा फटका लागला फाईन रिझन मध्ये शॉर्ट फाईन लेगला खेळाडू तैनात बॅक टू बॅक तू चल मयाया अशी ही गत आपल्याला पाहायला मिळते टीम धुंद्रे संघाची लगातारचा हा दुसरा झटका टीम धुंद्रे संघाला
8व्या क्रमांकावर आलेला खेळाडू नवनीत वाघ आतापर्यंत 2 चेंडू अद्याप शिल्लक असतील. 2 चेंडूमध्ये चांगले खतर फटकेबाजी करावी लागली टीम धुंद्रे संघाकडून, कारण की आता 2 चेंडू शिल्लक. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खर तर ओपी चेंडू होता. बॅटची नक्कीच कोणती एश इथे लागताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि चेंडू सरळ विसावतो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. त्यामुळे डॉट चेंडूची सांगता चांगली लाईनला आपल्याला पाहावं. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येणं तितकंच गरजेचं राहील टीम धुंद्रे संघाकडून. इथे मोठा फटका लागवायचा होता, परंतु पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय आणि महेश जाधवचा हा षटक इथे संपतोय. 4 षटकाच्या अखेरीस टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना टीम धुंद्रे संघ जाऊन पोहोचलाय 6 गडी बाद 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते टीम वागेश्वर हरिग्राम संघासमोर कशा प्रकारे धावांचा पाठला करेल टीम वागेश्वर हरिग्राम का डिफेंड करेल टीम धुंद्रे संघ हे आपण पाहूया थोड्याच वेळा. तोपर्यंत संधी देऊया डीजे मास्टरला. गोष्टीमध्ये क्वालिटी विथ क्लॅरिटी साऊंडची देखील आपण त्यांना प्रोव्हाइड करताना पाहतो. त्यांच्या चॅनलला जाऊन आपण लगेच सबस्क्राईब करा आणि जिथे जिथे ते ऍक्टिव्हेट असतात मग तिथल्या तुम्हाला नक्कीच सगळे नोटिफिकेशन्स येत राहतील. बेल आयकॉनला देखील दाबायला विसरू नका. 24 बॉलमध्ये 39 पाहिजेत आणि 39चं टार्गेट घेऊन मैदानामध्ये आता इथून उतरले तर हरिग्राम संघाचे खेळाडू. दोन्ही ताकदवर संघ आहेत. हरिग्राम म्हटलं तर मग सच्चूभाई म्हात्रे यांची आपल्याला आठवण होईल. जसं जसं सलमान खानचा सॉन्ग वाजतो ना तसं तसं इथून मात्र त्यांच्या अंगामध्ये एक वेगळीच हुरूप येते आणि खास करून जेव्हा जेव्हा हरिग्राम संघ मैदानामध्ये उतरतो तेव्हा तेव्हा सच्चूभाई म्हात्रे त्यांना पाठराखण करण्यासाठी येत असतात आणि सलमान खानचं गाणं लागलं की मग त्यांची छाती अभिमानानं फुलते. यात तीळ मात्र शंका नाही. आज ते आलेत, त्यांचं आम्ही नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. द किंग ऑफ हरिग्राम सच्चूभाई म्हात्रे आपलं देखील स्वागत आहे.
पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करेन आणि घेऊन चलेन मैदानाच्या आतमध्ये आलेल्या सगळ्या तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचं आणि आगरी बांधवांचं मी आकाश शेळके पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आणि घेऊन चलतोय मैदानाच्या आतमध्ये बिग रायव्हलरी दुंद्रे विरोधामध्ये हरिग्राम टॉस जिंकल्यानंतर घेतला होता गोलंदाजीचा निर्णय आणि आता आली आहे वाट्याला फलंदाजी सेकंड हाफचा खेळ सुरू पंचांकडून ग्रीन सिग्नल लेट्स प्ले काउंटडाऊन स्टार्ट नाव सार्थक पाटील पहिलं षटक कोल्हा टप्प्यावरती बॉल मिडॉनला फिल्डर तिकडे आणि चांगलं कलेक्शन कुठल्या प्रकारची धाव नाही असं षटक फेकणं महत्वाचं आहे मागील एक्झिबिशन मॅच मध्ये 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या नव्हत्या 9 धावा ते 10 धावा आल्या होत्या त्यानंतर सार्थक मागडा ठरला होता हाच तो सार्थक आणि आता इथून मात्र सुरुवात त्यानं चांगली केलेली आहे ऑन स्क्रीन सचिन मुंडेला आपण पाहतो लीडिंग एज अँड इट्स टेकन व्हाट अ फील्ड कुणाल दवने बिहाइंड द स्टंप उडी लारली होती तिथे हनुमान उडी लगावली असताना हा एक सुपर झेल टिपत असताना पहिला धक्का दिला टीम हरिग्रामला फलंदाज बाद बात आहे जबरदस्त फिल्डअप आणि आता इथे मात्र बिल्डअप करतायत दुंद्रे संघाचे गोलंदाज अगदी आज आपण पाहिलं मोठ्या पूल मध्ये उडी त्यांनी मारलेली आहे आणि खेळण्यासाठी आज आले असताना जबरदस्त ते खेळतात अगदी आपण जर विचार केला ना तर ई पूल मधील डी पूल मधील हा संघ आहे आणि या संघाने या वर्षी मी म्हणेन दुंद्रे विभागातून सर्वाधिक जास्त स्पर्धा खेळल्या असतील हा देखील त्यांचा विक्रम राहिलेला आहे आणि मग त्यांच्या समोर त्यांना कुठलाही जोड लागू दे बेफिकरपणे मैदानामध्ये उतरणारा कैलास पाटील यांचा संघ आहे आज मैदानामध्ये आपण पाहतोय खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल सार्थक पाटील षटक हाताळतोय नुकताच चर्चा केली होती ऋतिक फोटोग्राफी या वाहिनीची आणि त्या वाहिनीचा खरं तर आपण चालकच म्हणूया ऋतिक पाटील बंधू जे क्रिएटर आहेत हवेमध्ये बॉल आहे दुसरी विकेट आणि हा दुसरा धक्का बसेल हरिग्राम टीमला फलंदाज होईल बाद 1 मोर विकेट फॉलन डाऊन दूसरा धक्का छोट्या सनीचा प्रतिभावंत खेळाडू चंद्रासारख्या लोबसवान्या गोलंदाजीचं वरदान लाभलेला हा गोलंदाज दुंद्रे टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्याची झळाळी प्राप्त करून देणारा हा गोलंदाज अगदी कमी वयामध्ये यशाची उंच शिखर गाठणारा गोलंदाज आज इथे हल्ला कल्लोल करतोय आज इथे त्यांना अफरातफरी माचून सोडली आहे सध्याच्या घडीला यंदाच्या हंगामामधील सर्वाधिक फॉर्मात राहिलेला संघ हरिग्राम आणि त्यांचे 2 सॉफ्ट डिसमिसल त्यांना आता मैदानामध्ये दाखवलेत 2 खेळाडूंना डॉमिनेट केलेला आहे नवीन खेळाडू लेफ्ट हँडेड शुभम भोपी हा देखील तितक्याच ताकदीचा खेळाडू आहे टीमचा इथून कशा पद्धतीने खेळेल पाहणं महत्वाचं आहे पहिलाच बॉल पुन्हा एकदा डॉमिनेशन आणि डॉमिनेट करत असताना ही प्रक्रिया मैदानामध्ये सुरू असताना आपण पाहतोय सार्थक पाटील आज एक भेदक गोलंदाजी दाखवतोय टीम दुंद्रेसाठी जबरदस्त गोलंदाजी आपण त्याची पाहतो या मॅच मध्ये अगदी आपण जर विचार केला 4 चेंडू फेकले 2 विकेट आणि कुठल्या प्रकारची धाव नाही या नेक्स्ट सारी मेडन षटक्या खेळाडूच्या नावावरती जमा आहेत बरं का त्याच उद्देशानं आज पुन्हा एकदा 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन शुभम भोपी आणि त्याच्या देखील खेळीचा अंत होतोय अजून एक धक्का इथे टीमला बसलेला सार्थक पाटील दुंद्रे गावचा अगदी कमी वयामध्ये
गोलंदाजीमध्ये आपल्या नावाची छाप सोडणारा हा कलाकार आज या रंगमंचावरती एक वेगळीच आपली छाप सोडतोय. मैदान षटक होणार का? शेवटचा बॉल आहे षटकामधील. सार्थक पाटील ओ हो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत या खेळाडूसाठी. सार्थक पाटील अगदी वय वर्ष 17 आणि आज या 17व्या वर्षामध्ये अगदी एका बलाढ्य संघाला मात देत आपल्या षटकामधून 3 विकेट पटकावत अगदी मेडन षटक फेकलेला आहे सार्थक पाटीलना. पहिलं षटक 3 विकेट मेडनवर. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. जबरदस्त गोलंदाजी. आज ऋतिक पाटील देखील खूप खुश असणार आहे कारण आपल्या फोटोग्राफीचं नाव देखील उंचावतो आणि मैदानामध्ये अगदी दुंद्रे गावाचं नाव देखील उंचावतो. नाज असावा असा छोटा बंधू. बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ भी सुहान अल्लाह. आपली देखील नक्कीच उल्लेखनीय कामगिरी आम्ही पाहतो. आता मैदानामध्ये आपण जर या रायव्हलरीच्या धावा चेसचा विचार केला तर 39 धावांचं टार्गेट आहे आणि रिक्वायर्ड रेट आता इथून मात्र उच्चांकित 13.00 च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील इथून 18 चेंडूंमध्ये. म्हणजे 18 चेंडूमध्ये तुम्हाला 39 धावा इथे बनवायच्या आहेत. आणि गोलंदाजीसाठी इथून आपण पाहतोय नितीन पाटील हा देखील एक नितीन माळी हा देखील एक तितकाच ताकदवर खेळाडू या टीमचा. आपण पाहिलं तर इंडियन नेव्हीचं प्रशिक्षण घेत असताना या वर्षी क्रिकेटला थोडा अल्पविराम होता परंतु आता तो परत आलाय आणि नितीन माळी याचा कमबॅक कसा असेल हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. अनुभोईर सोपान मात्रे जोडी मैदानाच्या आतमध्ये. सोपान मात्रे जोपर्यंत आहे तोपर्यंत संघाला अशा आकांक्षा नक्कीच असतील. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. सुरुवात खूप छान. गुडलँड स्पॉटला आपटीबार चेंडू टाकण्याचा प्रयत्न. वेग आपण पाहिला खूप होता परंतु उचल तितकी फारसी मिळाली नाहीये. कदाचित त्याच गोष्टीवरती सोपान चकला गेलाय. आणि निर्धाव चेंडू आपण इथे येताना पाहतो. सलग 7 चेंडू निर्धाव खेळला हरिग्राम संघ. सरावाचा अभाव जाणवतोय. नाहीतर ही मानसिकता नाहीये हरिग्राम संघाची, ही अस्मिता नाहीये त्यांची. कित्येक मैदानं गाजवली आहेत या पठ्ठानं आणि आता पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा हा ठोकलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून खणखणीत सोपान मात्रेच्या बाटमधून येणारा आय हँडसम षटकार. विकेट पडल्यानंतर जे दडपण होतं ते दडपण आय डोंट नो. मला प्रेशर काही माहितीच नाही आहे. प्रेशर मी नाश्त्यामध्ये खातो. क्रिकेटमध्ये विदाउट प्रेशरने खेळणारा खेळाडू आहे. नाव आहे सोपान म्हात्रे. अर्धशतकांचा खरं तर कॉन्झिक्युटिव्ह अर्धशतक मारणारा खेळाडू आहे. आपण जर विचार केला तर या वर्षी देखील त्याची दहशत राहिली. PPL पनवेल प्रीमियर लीग देखील या खेळाडूंना गाजवली आणि आज आपण जर पाहिलं तर लास्ट मॅच मध्ये देखील बेधडक धडकला होता नेरे विभागाशी. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये. कैलास तिकडे आणि हा झेल एका हातानं पकडणं थोडंसं कठीण. नितीनला आय थिंक थोडं मागे असणं गरजेचं होतं परंतु खरंच इथून त्या प्रयत्नांना सलाम द्यावा लागेल. इफर्टला सलाम द्यावा लागेल. कैलास पाटील या संघाची उभारणी आणि त्यापासून आपण जर विचार केला तर पाकरशिप पर्यंतच्या गोष्टी या खेळाडूच्या माध्यमातून झालेल्या आहेत आणि सर्वाधिक जास्त वेळ आम्ही म्हटलंय की हा संघ मैदानामध्ये उतरतो. मग त्यामागचं कारण काय तर कैलास देखील असणार आहे. फटका चांगला आहे हवेमध्ये बॉल आणि बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार.
13 मध्ये 25 हव्यात. समीकरण सोपं केलं आता. रिक्वायर 100 11.54चा 14 झालं टोटल धावफलकावरती. 39चं टार्गेट आहे. हा चेंडू खूप छान आहे. हा चेंडू चांगला आहे. अशा पद्धतीने षटक हे संपून जाईल. 14 आल्या ओव्हर मधून पहिलं षटक राहिलं मेडन. म्हणजे 2 षटकामध्ये 7.00च्या सरासरीनं धावा इथे बनवल्यात टीम हरिग्रामनं. 14 धावा बनवत असताना 3 गड्याचा मोबदला वागेश्वर हरिग्राम टीमनं सेकंड हाफ मध्ये मोजलेला आहे. दुंद्रिया संघामधून राहिलेली आहे आणि क्रिकेटचे चांगले दड्या खेळाडूकडे आहेत. आता जॉबचं शेड्यूल त्यामुळे क्रिकेटला थोडा कमी वेळ, परंतु या संघामधून आपण त्याला आता खेळताना पाहतो आणि इथून आता त्याच्या खेळाची पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. प्रतीक सिनारे वाचवायचे आहेत इथून 39च्या आतमधील धावा. कट करायचा प्रयत्न हवेमध्ये आणि हा अजून एक झेल पहा. क्या बात आहे. ही जीवनदान देणं आता संघाला नक्कीच काट्यासारखी इथे बोसली जातील यात खेळ मात्र शंका नाही. आय थिंक इथे मी म्हणेन सोपांची विकेट ट्राय करणं तितकंच महत्वाचं होतं. ते घडलं नाही. अनुभवीचा प्रयत्न होता की कुठेतरी स्वीप खेळायचा, मागे फटका फटकारायचा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालं जरूर, परंतु परफेक्ट टायमिंग शॉट इथे बनला नाही. आणि अक्षरशः असं घडतं हा स्ट्रोक खेळण्यासाठी ज्या वेळेला फलंदाज ट्राय करतात तेव्हा. 14 झाले टोटल कारवरती 3 गड्यांच्या मोबदल्यासह मैदानामध्ये. हा चेंडू अगदी बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न होता आणि अशा पद्धतीनं हा बॉल आपल्याला निर्धाव पाहायला मिळतो. 1 ऑन देखील दिलं जाईल. त्यामुळे फर्स्ट फाऊल इथे आपण पाहतोय आता हा गृहीत धरला जाईल. सेकंड फाऊल झाल्यानंतर मग तो बॉल नो बॉल पंच घोषित करतील. अशा प्रकारची नियमावली क्रिकेटची आपण पाहतो. 10 चेंडू शिल्लक. हवेमध्ये मिस टायमिंग, फॉलो 3 मध्ये चेल टिपलाय आणि अजून एक धक्का इथे बसेल टीम हरिग्रामला. खेळाडू होतोय बाद. धक्का क्रमांक 4. पंचवीस धावांची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे पहा. सामना रोमांचक मोड वरती. अगदी असं वाटलं होतं की हरिग्राम संघ हा छोटा रनचेस सहजरित्या खर तर धावा बनवतील की काय, परंतु नाही. समोर दुंद्रे संघाची भेदक गोलंदाजी आज संपूर्णपणे त्यांनाही डॉमिनेट करण्यासाठी सक्षम ते राहिलेले आहेत आणि या मॅच वरती पूर्णपणे पकड त्यांनी आता इथे निर्माण केलेले आहे. अजूनही सामना संपला नाहीये. नाही दुंद्रे जिंकलेला आहे आणि नाही हरिग्राम जिंकलेला आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे आणि या बॅलन्स इक्वेशनचा सामना. समोर तितकाच ताकदीचा फलंदाज रोहित घरत कट केलाय हलक्या हातानं गॅप मधून शॉट सिलेक्शन. ओव्हर अ बॅटिंग. पहिलाच बॉल वरती क्लास दाखवलाय आणि तोही कॅपिटल लेटर्स मध्ये. या बॉल वरती 4 धावा लिहिल्या जात आहेत. येतोय खणखणीत चौकार.
धावांचं समीकरण अजूनही वाचलेलं. 8 चेंडू 21 धावा. दोन्ही बाजूला सामना आहे. 50-50 बॅलन्स. बघा इथे लाऊडली अपील साकारली जाते. पंचांकडे आशेच्या नजरेनं पाहिलं होतं परंतु पंचांनी अपील फेटाळली आहे तिकडे. अगदी प्रतीक पाटील हा देखील चांगले इफर्ट देतोय. प्रतीक सिनारे क्या बात आहे. नक्कीच योग्य डिसिजन. थोडा बाउन्स क्रिएट झाला होता बॉलला. पिचिंग आणि लाईन आपण जर पाहिली तर ती सुरेख होती. 7 बॉल 21. या बॉल वरती रोहित गरजला एक तडाखा मारावा लागेल. त्यानंतर सामना आम्ही म्हणेन थोडा खुला होईल हरिग्राम टीम साठी. आणि त्यानंतरचं मग जे काम आहे ते सोपान मात्रेसाठी सोपं काम असणार आहे. कारण की अशा अनेक सारे सामने त्यांनी फिरवलेले आहेत आपल्या बॅटिंग जोरावरती. यावेळचा बॉल पहा. फिल्डिंग खूप छान तिकडे. अगदी आपण पाहतोय योगेश दवणे फिल्डिंगच्या भूमिकेमध्ये आणि फिल्डिंग त्यांची खूप छान आहे. त्यानंतर ऑफ साईडला फटकेबाजी देखील छान ते करतात. आज थोडे असक्षम राहिले. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या म्हणून आपण 39चं टार्गेट पाहतोय. अदरवाईज मी म्हणेन टार्गेट बनलं असतं अजून मोठं. परंतु ते धावा देखील बनवणं आता हरिग्राम संघाला थोडंसं नाकीस न येताना आपल्याला पाहायला मिळतं. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आता इथून उर्वरित खेळामध्ये हवी आहे टीम हरिग्रामला. आणि 6 मध्ये 20 इथे डिफेंड करायचे आहेत टीम दुंद्रेला. काय घडेल काय बिघडेल. जादूच्या आकड्यांचा खेळ. ज्या खेळानं तुम्हाला सगळ्यांना वेळ लावलं तो हा खेळ अर्थातच टेनिस क्रिकेट. ज्या खेळानं तुम्हाला सगळ्यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली तो खेळ अर्थातच टेनिस क्रिकेट. ज्या खेळानं तुम्हाला 7 समुद्र पार नेलं. ज्या खेळानं तुम्हाला रोजगार दिला तो हा खेळ. अगदी सर्वांना वेळ लावणारा खेळ. आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील टॉप 2 मध्ये नामांकन मिळणारा खेळ आहे अर्थातच टेनिस क्रिकेट. श्रीकृष्णानं खेळलेला खेळ अर्थातच चेंडू फलीचा खेळ. आणि त्या खेळाची आज आपण इथे एक चांगली पर्वणी पाहतोय आमच्या त्रिवेणी संगमाच्या माध्यमातून. अशोक वाघ, अविनाश वाघ आणि राजाराम चौधरी यांच्या कल्पक बुद्धीतून त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या आदिवासी चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक पूल आपण ग्रामीणचा पाहतो. तिथे अग्री समाजातील खेळाडू देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. म्हणजे फारसा अंतर आता या खरं तर 2 समाजामध्ये राहिलं नाहीये. आणि आता कुठेतरी एकोपाने राहायला आपण पाहतोय त्यांना शिकताना आपण पाहिलेलं आहे. एकंदरीत हे होणं तितकंच महत्वाचं आहे इकॉनॉमिकल दृष्टिकोनानं. आणि त्यानंतर मैत्रीच्या संबंधानं या सगळ्या गोष्टी जपणं तितकंच महत्वाचं आहे. ती जपणूक आज इथे पाहायला मिळते. त्याबद्दल नक्कीच आयोजन कमिटीचं देखील सलाम करेन. 6 मध्ये 20 किशोर सिनारे. पहिला बॉल यॉर्कर लेननं सुरुवात आणि स्ट्राईक अखेरकार इथून मिळते सोपानला. 5 मध्ये 19. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. ये तो ट्रेलर था. आगे की गारंटी किसकी होगी. क्योंकि अभी भी एक मतलब मोदी की गारंटी ये भी बिल्कुल स्लोगन चलता हुआ है. यापुढे आता या सामन्याची गॅरंटी कोणाची असेल हा देखील प्रश्न असेल. 5 बॉल मध्ये 19 पाहिजेत. सामना रोमांचक मोडवरती. हरिग्राम वर्सेस दुंद्रे यांच्यामध्ये मॅच. फुलर लेनचा बॉल. दिशा दिली आहे. गॅप मधून बॉल पलीकडे ठोकलाय सोपान म्हात्रेनं. बॅट मधून षटकार. अप्रतिम संगीत. 4 चेंडू 13 धावा. किशोर समोर सोपान आणि चांगला चेंडू. निर्धाव बॉल. प्रेशर क्रिएट अजून एका बलाढ्य खेळाडूवरती. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई. एका बाजूला किशोर सिनारे सरसेनापती दुंद्रेचा आणि दुसऱ्या बाजूला हरिग्रामचा ट्रम्प कार्ड. दोघेही बायकर मॅन आहेत आणि बेस्ट रायव्हलरी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. एक रोमांचक सामना. प्रेक्षक वर्गाच्या काळजाचे ठोके चुकावणारा सामना. अगदी प्रेक्षक वर्गाला अद्भुत आनंद देणारा सामना. ऊन सावलीचा सामना. भरती ओहोटीचा हा सामना. एक मॅजिकल मॅच. एक मॅजिकल मोमेंट. यावेळचा बॉल फटका चांगला खेळलाय. फिल्डर तिकडे. एक धाव चोरलेली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नकार दिलेला जातोय. 2 मध्ये 12चं समीकरण. रोहित गरत ऑन स्ट्राईक. या खेळाडूने देखील अशा अनेक साऱ्या सामन्यांमध्ये आपली छाप सोडलेली आहे आणि यंदाच्या हंगामामध्ये पाहिलं तर सोपानच्या बरोबरीनं तितक्या चांगल्या फॉर्मात राहिलेला खेळाडू देखील आहे टीम हरिग्रामचा. आता 2 मध्ये 12 बनवायचे आहेत म्हणजे 2 मध्ये हवेत 2 षटकार आणि त्यापेक्षाही वेगळा मंत्र त्यांच्याकडे नसणार आहे. त्यामुळं आता इकडे किशोरला करायचंय काय तर फक्त एक बाउंड्री केली तरी चालेल पण तसा सेफ चेंडू त्याला टाकायचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला रोहित गरतला हाणामारी आणि फक्त हाणामारीच या मॅचला सोडवण्यापासून वाचवणार आहे.
2 चेंडू आणि 12 धावा. किशोर वर्सेस रोहित घरात, हरिग्राम वर्सेस दुंद्रे. यावेळचा बॉल फटका छान खेळलाय फाईनच्या रिजन मध्ये आणि 4 धावा इथे येत असताना चौकार मिळेल टीम हरिग्रामला. 4 धाव्यानं फरक पडेल. आता इथून 1 चेंडू मध्ये 8 ची गरज असणार आहे. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. कदाचित अनुला जो आपण पाहिलं पहिल्या षटकातील अंतिम बॉल बाकी असताना मैदानामध्ये टाकले आणि त्याच्यानंतर 2 ते 3 बॉल जिथे आपण पाहिलं की आता धावा कमी आल्या, तो निर्णय कदाचित चुकीचा होता की काय. आता प्रश्न उद्भवेल कारण की रोहित घरत मध्ये क्षमता होती सामना संपवण्याची. यस, लेट्स सी. आज 2 धावांनी सामना जरूर गमावलाय परंतु फाईट खूप छान राहिली आणि हा सामना जिंकलाय टीम दुंद्रे यांनी. वेल प्लेड, अभिनंदन.